मला सांगते. अगं हो, लांब आहे पण बिल्डिंग अगदी रोड टच आहे आणि तिथे सगळ्या फॅसिलिटीज आहेत. म्हणजे पाणी, लाईट, सोसायटीमध्ये क्लब हाऊस, गार्डन, स्विमिंग पूल अगदी सगळं आहे. आपण फक्त तिथे जाऊन राहायचं. सगळं कमाल आहे. वाव, म्हणजे आता फक्त गृहप्रवेश बाकी आहे. नाही, पण स्वतः जाऊन बघितल्याशिवाय डन करता नाही येणार. सुनबाई कुठल्या घराबद्दल बोलते? हो, पण जो काही डिसिजन असेल तर नवरा बायकोनी मिळून घ्यायला हवाय. कारण शेवटी प्रश्न नवीन घराचा आहे. सुनबाई नवं घर बघते की काय? हो, आता लोनचं जे काय ते मी बोलून घेते, तू घराची बोलणी करून घे. हो, चल बाय बाय. आणि आता नवीन घरातच भेटू. येस, सी यू बाय. काय सुनबाई, तू का करतेस? मी करते की. तुला काही काम नाही वाटतं आज? आहे ना, 2 क्लायंट्सच्या प्रोफाईल मला रिशफल करायच्या आहेत. पण ठीक आहे, मी नंतर करीन. मी म्हणाले होते ना तुम्हाला मी करीन जेवण म्हणून. असं नको, मी करते. तुझं काम पूर्ण कर. का? अहो, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, मी माझं काम करीन पण स्वयंपाक पण करीन. पण असं काय करताय तुम्ही? नंतर टोमणे मारायला मला द्या. नाही मारणार टोमणे. आता काहीच बोलणार नाही मी कोणाला. ते तुम्ही नाहीच बोलू शकणार, कारण मी सगळं व्यवस्थित करतेय. घरातलं काम पण आणि माझं काम पण. हो, त्याची तुला सवय करून घ्यावीच लागणार ना. कारण आता कामाचं कारण देऊ शकणार नाहीस तू कोणाला. मी नसेन तेव्हा सगळी कामं तुलाच करायची आहेत, अगदी स्वयंपाक सुद्धा. तुम्ही नसाल म्हणजे तुम्ही कुठे जाणार? घरच्या कामांमधनं रिटायरमेंट घेणार आहात का सासूबाई? नाही ग बाई, माझ्या ह्या घरातली कामं मला करावी लागणार आणि तुझ्या घरातली तुला. माझ्या घरातली? आपलं घर एकच आहे ना. हो हो, हे घर सगळ्यांचंच आहे. हे घर कधीच कुणाला परक करणार नाही. सासूबाई काय करताय? जरा 5 मिनिटं थांबा ना, भाजी शिजू तर दे. कशाला थांबायचं? लगेच दुसरी जागा शोधायची. शोधली ना दुसरी जागा. चला, आता मी इथे तर मीच करते सगळी कामं. जा तू तुझ्या कामाला. नक्की ना? नंतर मी टोमणे ऐकून घेणार नाही. मी काहीच कुणाला बोलणार नाही आणि मला वादही घालायचा नाही. उगीच आपल्यामुळे कोणाला त्रास नको व्हायला. जा तू. बदका बदका नाच रे, तुझी पिल्ले पाच रे. सासूबाई थँक्यू. नाही, त्याची काही गरज नाहीये. तुला काम होतं म्हणून मी स्वयंपाक नाही केलाय, तर स्वयंपाक करणं माझं काम आहे म्हणून केलंय. नाही, मी त्याबद्दल थँक्यू म्हणतच नाहीये. तुम्ही जो विचार केलाय ना, हा, आणि त्यामुळे तुम्ही जे करताय ना, त्याबद्दल थँक्यू म्हणते. अच्छा, आता लक्षात आलं का तुझ्या? मग काय आनंदच झाला असेल नाही तुला? खूप आनंद झालाय मला. माझी तर केव्हापासून इच्छा होती. वाटलेलंच मला. माझ्या पिलूला स्वतःहून कधीच असं वाटणार नाही. छे, त्याच्या कसल्या लक्षात येतंय? पण माझं काय म्हणणं आहे, तू माझ्या लक्षात आलाय ना आता, हा, की तुमचा मुलगा मोठा झालाय, तुमचं पिलू मोठं झालंय. मग त्याला जरा पिलू पिलू म्हणणं बंद करा ना. हा, आणि आता बदकाने ठरवलंच आहे आपल्या पिल्लाला मोकळं सोडायचं. तर मग विसरा ना, तो तुमचं पिल्लू आहे ते. सुनबाई, पुरे झाला. मी काहीही बोलत नाहीये. पिलूला विसरणं मला कठीण आहे, कळलं ना? आणि तुम्ही घ्या ना दुसरं घर, राहा खुशाल तिकडे. पण घर बदललं म्हणून मी माझ्या मुलांना विसरू शकत नाही. काय तुम्ही म्हणता? आम्ही वेगळं घर घेऊन राहू? हो, मीच म्हणते. सतत तुझ्यावर भांडायचं ना मला कंटाळा आला, त्या वैताग आलाय. बाबा बघताय ना काय बोलतायत त्या. मलाही अजिबात छंद नाही तुमच्याशी भांडायचा, कळलं ना?
हा, आणि तुमची इच्छा असेल ना तर राहतो आम्ही वेगळे. शांत हो, ती रागात बोलली असेल. रागात काय? पहिल्यांदा भांडतोय का आम्ही? नाही. पण आज त्यांच्या मनातलं बाहेर आलंय आणि मी तुला सांगतेय, त्यांची इच्छा असेल ना तर आपण वेगळं राहायचं. सुनबाई, एक मिनिट. प्लीज. सरिता, तुम्हीच मला बोलवून घेतलं ना पाण्यासाठी. आता मी आणि शंतनू नवीन घराबद्दल बोलत होतो. तेच म्हणते मी, घर बघतायत ना ते. नको बघू दे का? नाही बघू देत, पण किती लांब लांबची बघतायत. जवळपासची बघा ना म्हणावं. ते घर बघतायत ना, त्यांना ठरवू दे कुठे बघायचं ते. त्यांच्या सोयीने काय, आपल्या पिलूला किती लांब पडेल. सुनबाईचं म्हणजे माहितीये ना तुम्हाला, या क्लायंटला भेटा त्या क्लायंटला भेटा, तिचं काय जात आहे. आणि कसं आहे, हा एरिया ओळखीचा आहे, रस्ते माहितीचे आहेत, म्हणून म्हणते जवळपासच बघायला सांगा. जवळ का? हो अगदी जवळ? हो. मग इथेच राहू दे ना त्यांना. नको, त्यांना राहायचं ना वेगळं, राहू दे. मी सुचवू का तुम्हाला? आपल्यावर एक रिकामा फ्लॅट आहे, तिथे विचारता का? म्हणजे तुम्ही विचारा हा जाऊन त्यांना. बापरे, एवढ्या लांब पाठवायचंय का त्यांना? काय हो मंत्री. ठीक आहे, जशी तुझी इच्छा आहे तसं होईल. छे, मला एवढा वेळच नाही बे तुझ्याशी भांडत बिंडत बसायला. माझी सुद्धा एक अट आहे बरं का. उद्यावर काहीही झालं किंवा तुझ्यात आणि शंतनू मध्ये भांडण झालं ना, तर तक्रार घेऊन माझ्याकडे यायचं नाही. नाही, दुसऱ्यावर ढकलायची तुला सवय आहे ना, म्हणून म्हंटल. करा आता खुशाल पडवळाची भाजी. तू सुद्धा जेवण ऑर्डर कर खुशाल. हो करेन की, पण त्यावर तुम्ही काहीच बोलायचं नाही मला. नाहीच बोलणार, पण तू सुद्धा माझ्या पडवळाच्या भाजीला नावं नाही ठेवायचीस. ठीक आहे, नाही ठेवणार. पण माझी एक अट आहे, मी वर राहायला गेले ना की नंतर माझ्या मागे नाही लागायचं खाली ये म्हणून. हा, नाही करणार. पण तू सुद्धा उगाच कारण नसताना वर नाही बोलवायचं. आणि वर यावं असं वाटलं ना तर उगाच आडेवेडे नाही घ्यायचे. इश्श, मी कशाला आडेवेडे घेऊ? माझ्या लेकाच्या घरी येणार आहे मी. अशी शांत शांत खोली होती ही. छान टापटीप, नीटनेटकी, स्वच्छ. माझ्या शंतनूच्या लग्नाआधी. पण लग्न झालं आणि सगळा पसारा पसारा झालाय खोलीत. माझा बिचारा रॉनी खिडकीतून उडी मारून यायचा आणि त्याच्या लगतचा बेड त्याच्यावरच अंग टाकायचा. बिचारा इतका दमून येतो. सांगेन त्याला आता मी, तुझ्या दादाच्या खोलीत ऐस पैस झोप आता. शंतनूचाच भाऊ तो, ऐकणार आहे थोडंच माझं. पण बोलून बघीन त्याच्याशी एकदा. काही सामान राहिलंय का बघायला आला होतात ना? काय झालं त्याचं? काय होणार, बघितलं की. हो का? हो. मी बॅग राहिली ती नाही दिसली. ती तुझी बॅग आहे ना, तू बघ, मी का बघू?
अजून आल्या नाहीत ना सासूबाई? अगं येईल ना ती या घरात. हो, शंतनूसाठी तरी यायला हवं होतं. आपली पण तर जाऊया आता. या. वहिनी, कसं वाटलं घर? नाही म्हणजे थोडं छोटं आहे, पण जरा आपल्या घरासारखा फील आहे, हो की नाही दादा? मग आता दोघं नव्या संसाराची सुरुवात करा. भांडू नका अजिबात, सुखाने राहा. आमच्या दोघांचे आशीर्वाद आहेतच कायम तुमच्या पाठीशी. मा बोल. ऐक ना, मी आज जरा बाहेर चाललोय, यायला उशीर होईल. यायला उशीर होईल म्हणजे काय? जेवणाचं काय? जेवणाचं आता बाहेर चाललोय, यायला उशीर होईल म्हटल्यावर बाहेरनच जेवून येणार ना. आला काय अर्थ आहे? मग आम्ही दोघांनीच बसायचं का जेवायला? अगं अंकिता आणि शंतनू आहेत ना, त्यांची केवढी धावपळ चालू आहे सकाळपासून. ते पण येतील. त्यांनी तसं फोन करून सांगितलंय का आपल्याला? नाही, आपण मारे बोलवायचं हो त्यांना, पण त्यांनी काहीतरी वर करून ठेवलं असेल ना. मी जास्तीचं जेवण पण केलंय आणि नेमकं हा चाललाय बाहेर. जा आता, लवकर ये पण. ओके, गुड नाईट. अरे कधीतरी दाराने जात जा की. मा मी नेहमी खिडकीतनं जातो ना, मला सवय लागली. का ओरडताय? कारण तिला हक्कानं ओरडायला आज कोणी नाहीये ना. असं काही नाहीये. हा गॉड, मी काहीच ऐकलं नाही. हा, जा आता लवकर. जातो. अरे खिडकी इकडे. आय गॉट इट. हा काय आलेस, मी तोपर्यंत तयारी करा. आले. सरिता, तू कितीही दाखवत नसलीस ना तरी मला कळतंय. एरवी तुमच्या भांडणांचा कंटाळा येऊन शांतता हवी असायची. आज तुम्ही भांडत नाही तर ती शांतताच नकोशी वाटते. बाबा, सुनबाईचा आवाज पण ऐकू येतोय. बापरे. बाबा आवाज नाही, मीच. हा अंकिता, सासूबाई कुठे आहेत? आतमध्ये खोलीत गेले. मी चार्जर विसरले माझा आमच्या खोलीत. मग जा ना, घे ना. हो, पण त्या नाही येत ना, येणार नाहीत ना, जरा लक्ष ठेवा. नाहीतर नेमक्या मी दिसले तर मला म्हणतील काय झालं, चार्जर विसरलीस. साधं चार्जरकडे लक्ष देता येत नाही, माझ्या पिल्लाकडे काय सांभाळणार आहेस? जाऊ दे, मी जरा जाऊन येते, तुम्ही लक्ष ठेवा. आणि वहिनी, इतकं काय फॉर्मली वागतेस? तूच तर आता म्हणालीस की आपलं घर आहे असं समज. अरे आणि असं पहिल्यांदा झालंय की मी उशीर आलो आणि घरात नाही गेलो. नाही, आधी काय व्हायचं, तुझ्या आणि आईच्या भांडणामध्ये दादा आणि बाबांना त्रास व्हायचा, पण मला पहिल्यांदा होतोय ना, त्यामुळे मी कसा छोटा आहे ना अजून. पण आता तुला मोठं व्हावं लागेल. हं? तूच आहेस ना त्या घरात त्यांच्या बरोबर. इतर वेळी एवढा बाहेर उंडारत असतोस, आता घराकडे लक्ष दे जरा. बाकी खूप मैत्रिणी आहेत, सगळ्यांची मदत करतोस, आता घरात पण तुझी एक मैत्रीण आहे, तिच्याकडे लक्ष दे. म्हणजे मैत्रीण थोडी वयाने मोठी आहे, पण तरी सुद्धा तिची काळजी घेतली पाहिजेस तू. दादा, म्हणजे तुझं घरात नसणं मला पचत नाहीये रे. कळतंय ना तुला? रे वेडायस का? दादा, मला इतकं मोठं नाही व्हायचंय की घरात तुझी उणीव जाणवणार नाही. मा, काय रे गाढवा, कुठे होतास? मी वर दादा वहिनीकडे. आपलं घर असं ना, वर जायची काय गरज आहे तुला? काल घरी यायला रात्री उशीर झाला, खिडकी बंद होती, मग म्हटलं तुम्हाला कशाला ना त्रास द्या. हे बघ, आम्हाला त्रास झाला तरी चालेल, पण बेल वाजवत जा, आणि आजपासून मी खिडकीच उघडी ठेवेन.
उगीच आपल्यामुळे इतरांना त्रास नको व्हायला. आता आम्ही इतर झालोय का? नाही, पाठ का फिरवताय? बोला ना आता. मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. पण वाद घालायला तर तुम्हीच सुरुवात केली. मी फक्त रॉनीला सांगत होते की वर थांबण्याची काही गरज नव्हती, इथे झोपायचं होतंस. अरे अंकिता, आलीस तू? ये ना, चहा घे. तुला कामावर जायचं असेल ना? बाबा, आम्ही दोघं जण कामावर जातोय हे सांगायलाच मी आले होते, पण इकडे आल्यावर लक्षात आलं की आपण एवढेही आपले राहिलेले नाही आहोत. काय बोलतेस तू? सासूबाईंनाच विचार ना, त्या समजावतील. मी काही कुणाला पर्क बिरक केलेलं नाहीये. हे समोर बोलताय तुम्ही, पण आत्ता जस्ट तुमच्या मनात काय होतं ते बोललात ना. आम्ही कोणीच नाही होत का तुमचे, रॉनीचे? असं मी म्हंटलच नाहीये, असं तुला वाटतंय. नाहीतर काल मी खोलीबाहेर येईपर्यंत थांबली असतीस ना तू, पण लगेच निघून गेलीस, कारण तुला घाई होती ना. कशाला थांबशील म्हणा. तुझ्या मम्मी पप्पांना घेऊन गेलीस ना बरोबर. सरकार, असं काही नाहीये. माझ्या लग्नात माझ्या मम्मी पप्पांनी त्या बाहुल्या का दिल्या होत्या? तुझ्या संसारावर नजर ठेवायला, तुला त्यांची आठवण येऊ नये ना म्हणून. एक्झॅक्टली. आणि तेव्हा मी त्यांना काय सांगितलं होतं आठवत आहे ना? मी म्हणाले होते की माझी सासू माझ्या आईसारखी आहे, आणि माझ्या बाबांसाठी तर मी मुलगीच आहे. मग मला का तुमची आठवण येईल? आई सारखी आहे ना, आई नाहीये. म्हणून तर मी जेव्हा तुझ्या डोक्याला तेल लावायला घेते तेव्हा सारखी म्हणतेस नको नको, माझ्या डोक्याला नका हात लावू, नाहीतर तेल लावून चिपचिपीत कराल माझे केस. कारण ते तुम्ही करताच. पण आता काय संबंध आहे त्याचा? रॉनी आमच्याकडे आला तर काय प्रॉब्लेम आहे? नक्की काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मला काहीच प्रॉब्लेम नाहीये ग. तुझ्यासाठी सगळंच नॉर्मल आहे. अगदी सहज निघून गेलीस ना तू. आणि माझ्या पिल्लूला मात्र माझ्यापासून दूर घेऊन गेलीस. हो. काय बाई, हल्लीच्या पिढीला नवीन घर घ्यायचं खोई लागलंय काय ग? मला एक सांग, तुम्ही नवीन घर घेतलं मग सासू सासऱ्यांना कुठे ठेवणार? नाही, मग तुम्ही नवीन घरात जाणार आणि त्यांनी कुठे जायचं? जुन्याच घरात राहायचं ना. मावशी, तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये, पण आई बाबा सुद्धा आमच्याच बरोबर राहणार आहेत. तुम्ही हे घ्या, अजून पेढे घ्या. का? अहो, तुमच्या सुनेमुळेच तर शक्य झालंय हे. म्हणजे त्या दिवशी तिने मला जी आयडिया दिली की इन्व्हेस्टमेंट कशी करायची, कुठे करायची आणि काय करायचं, ह्या सगळ्यामुळे आमच्या घराचं एकदम सोपं झालंय बघा. म्हणजे त्या दिवशी तुम्ही तुमच्या घराबद्दल बोलत होतात? हो. हे बघ ब्रोशर. हो, हेच मी अंकिताला दाखवायला आणलं होतं. म्हणजे माझ्या लेकाला आणि सुनेला नवीन घर नकोच होतं का? अहो, कशाला हवं असेल? तुमची सून तुम्हाला सोडून जाणार आहे का कुठे? हॅलो. ओ शिट. हो हो, येते. चल मावशी, मला ना जरा अर्जंट जावं लागतंय. हा बॉक्स तुमच्याकडेच ठेवा. हा, आणि अंकिताला सांगा मी उद्या तिला भेटायला येते तिच्या नवीन घरी. येते काका. पण त्या चुकांमधून आपण शिकायचं असतं ना. शंतनू, इथे बसून माझ्या चुकांबद्दल ऐकणार आहेस का वर येणार आहेस? सासूबाई, आता मी म्हणू का हो की तुम्ही तनूला माझ्यापासून दूर करताय? नाही नाही अंकू, ऍक्च्युली मी चुकून इथे आलो सवयीनुसार. मग आता मोडती सवय. चल वरती. आलोच. इतकं घाबरतोस बायकोला? म्हणजे आता तिच्यासमोर आई महत्वाची नाही का?
बायको जास्त महत्वाची आहे. हे ग तसं नाहीये ग. ती रागवलीये ना आता. तिला समजावतो जरा. सॉरी. फारच कठीण झालेलं दिसतंय. अच्छा, हे सांगायचं होतं का आईला? तरीच म्हटलं हे भांडण इतका काळ कसं काय टिकलं? मला असं वाटतं शंतनू, आपण सुनबाईला विश्वासात घेऊन या गैरसमजाबद्दल सांगून टाकूया. नाही बाबा, उलट आपण जर तिला असं सांगू ना तर ती आणखी भडकेल. म्हणेल की तुम्हाला कोणी काही सांगता आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. नको, माझं ऐकणारच नाही ती. मग काय करायचं? मला असं वाटतं की आपण आईशी बोलायला हवं. झालंय माझं ते करून. अरे काम करा ना, तुम्ही अंकुशी बोला. हा म्हणजे तुम्ही जर तिला काही सांगाल ना तर ती भडकेल, पण मनात राग ठेवणार नाही. तू सरी तशी बोल, कारण ती तशी पुत्रविराच्या दुःखात आहे. ठीक आहे, चालेल. चालेल म्हणजे उठ आणि जा ना. बसून काय होणार आहे? कृती करावी लागेल आता. हो, तुम्ही पण जा. मी पण येतो. तिला समजवायला गेला होतात ना, पण ऐकलं नाही ते तुमचं. नाकावर तर राग असतंय ना तुझ्या बायकोच्या. आता मीच बघते. सरकार नाही बाजूला व्हा. नाही चला, चला. सरकार नको. नाही बघतेच मी. गेली तुम्ही का द्या. शंतनू, आता वर जे काय होणार आहे ना ते खूप भयानक असणार आहे. असं वादळ येणार आहे, वादळ. तुम्ही मला सांगा, आता तुम्ही तिला समजवत होता अंकुला, तेव्हा तिचा मूड कसा होता? काही विचारू नकोस. तू एकच काम कर शंतनू आता आयुष्यात, की तू असं ना नरिमन पॉइंटच्या पुढे समुद्रात असा भराव टाकून त्याच्यावर घर बांध. कारण शांतता फक्त तिथेच मिळेल. इथल्या सगळ्या भांडणांचा आवाज खाली येऊ शकतो. इथे शांतता काही नाही मिळणार. बोलताय? इतकं डेंजर होणार आहे? सगळं संपलंय. नाही रे, सुनबाई गृहप्रवेश करते ना, मग उखाणा घेऊन नाव घेऊन मगच तिने घरात प्रवेश करायचा. हो, घे. कोकणातले आंबे गोव्यातले काजू, कोकणातले आंबे गोव्यातले काजू. सासू सुनेच्या भांडणात शंतनू घेतो माझीच बाजू. आता मलाही एक उखाणा घ्यायचा आहे. तू कशाला? तेव्हा घेतलं होतं की नाही, माझे घ्यावंच लागणार. हो की नाही? ऐका हा. घराला चार भिंती, समोर आहे अंगण. कुटुंबामुळेच आहे घराला घरपण. वा 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 वा. माधवरावांबरोबर संसार माझा छान. सगळं काही आहे मनासारखं, फक्त सुनेने राखला पाहिजे मान. वा 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 वा. मी अजून एक. हा, सासूबाई म्हणतात मीच होम मिनिस्टर आहे. सासूबाई म्हणतात मीच होम मिनिस्टर, पण मी शंतनूला हाक मारल्यानंतर आईचा पदर सोडून माझ्या समोर होतो हजर. माधवरावांची आहे वट, सुनबाई आहे खट, तर सासूबाई तिखट. आता आलाय नवा गडी, सुरू होईल राज्य नव. वा 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 वा. आता आलाय नवा गडी, सुरू होईल राज्य नव. शंतनूचं नाव घेते, सासूबाईंचं आपलं सारखं मला हे हवं.